कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत. मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी. तुम्ही घाबरू नका. आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमानं सोडून काही विमानं उस्मानाबाद, धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय. तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमानं अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे. फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक इथनं निघतील. विमानांचीच केलेली आहे. जास्तीत जास्त विमानं पाठवतो. हो 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 दादा येस हो. नमस्ते. आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगरमध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही आलो. तर काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले 12 जण आहोत. हे नाशिकचे आहेत आणि ही फॅमिली अहमदाबादचे आहेत. असे अनेक जवळजवळ 60 ते 65% पर्यटक इथं अडकलेले आहेत. कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत. मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी. आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो, पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया, आपका नाम क्या है? आदिर भैया म्हणून आहेत. हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन. यांना यांच्या घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे. या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी 101 जण पर्यटन अडकलेले आहेत. काहींच्या फ्लाईट उद्या आहेत, परवा आहेत, 13 आहेत. परंतु आजच ही सगळी मंडळी इथनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत. कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीयेत. आणि हे जे काही टुरिस्ट ऍक्टिव्हिटी आहेत यांनी जी काही मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही. कारण का हे रडायला लागलेले आहेत, कारण ह्यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे. इथं कुणी आता पर्यटक येणार नाही. त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडतायत की आता यांच्यापुढे बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे. इथून पुढे यांना कुठलाही व्यवसाय मिळणार नाहीये. यांच्यावर खूप मोठी बेरोजगारी येणार आहे. ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल तर अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत निंदनीय. आप भी बोलिए, क्या बोलना है आप? ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है, होना नहीं चाहिए था. वो तो वहाँ पे मासूम बच्चे थे फैमिलीज के साथ, वो तो यहाँ पे वेकेशंस के लिए आए थे, हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे. अपना भी घर चल रहा था, वो भी एंजॉय कर रहे थे. यहाँ की मोस्टली जो इकॉनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है. अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे, वो तो इंसान नहीं होंगे. पूरी इंसानियत का कत्ल है ये तो होना नहीं चाहिए था. अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना, जो भी इसका आउटकम आएगा. क्योंकि गलती एक करता है बदनाम पूरे सारे लोग हो जाते हैं. अब तो क्या करेंगे? आमचं महाराष्ट्र सरकारला, कर्नाटक सरकार असेल, सगळ्या स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमानं अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती हे करावी. मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवण्या माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय. कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहे. सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे. तातडीने आपण ही सोय करावी. मला तुझं ते सगळं माहिती मिळालेली आहे. हा दादा. त्याच्यामध्ये आपलं विमान आम्ही मोडले म्हणूनचं पण माझं बोलणं झालंय आणि ह्यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय. तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय. तर तुम्ही घाबरू नका. आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमानं सोडून काही विमानं उस्मानाबाद, धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय. त्यांना हैदराबादवरून सोयीचं आहे. बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करतो. हो हो दादा हो हो घाबरू नको, काळजी करू नको. तिथं आता स्वतः अमित शहा जाऊन बसले. तर मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये ते ठेवलेले, परंतु घडून ते घडलंय.
सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल. मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत, आम्ही पण सगळे संपर्कात. येस दादा, हो. फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक इथनं निघतील. विमानांचीच केलेली आहे, हा. जास्तीत जास्त विमान पाठवतो. हो 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 दादा, येस. हो हां. हॅलो दादा, आपले आहेत ना, आपले इथं ते आरिफ सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे. माझे ते जे आपले पूर्वी कलेक्टर होते ते माझे सेक्रेटरी त्याच्याकडे नेतो. मागाशी आम्ही तिघा एकत्र मुरलीशी बोललोय. मुरलीने मला तिकडं सगळे कळवायला सांगितले. हा नमस्कार. संपर्कात आहोत महाराष्ट्र आणि हो मुलांना समजून बोलणं झालं. फक्त ऐका ना, काय झाले, काही काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि तिकडनं सांगितलं जातं की आजच्या फ्लाईट कुणाला नाही. तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील, कारण का प्रचंड घाबरलेली आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले. हो 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 येस हो येस. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.